सोलापुरातील जुना जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर सकल कोळी महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीच्या न्याय हक्कांसाठी कोळी समाज बांधवांचे उपोषण सुरू आहे। या सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी आज भेट दिली। समस्त कोळी बांधवांचे म्हणणे ऐकून घेतले आणि कोळी समाजाचे प्रश्न शासन दरबारी मांडणार तसेच येत्या संसदेच्या अधिवेशनात आवाज उचलून न्याय मिळवून देणार असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले। अनेक आरक्षण आणि अनेक वेगवेगळ्या समाजाच्या प्रश्नासाठीच आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने 1 तारखेला मोठा मोर्चा काढतोय आणि तो 4 पुतळ्यापासून कमी करावा। 4 पुतळ्यापासून आम्ही पूनम गेटला येणार आहोत आणि पूनम गेटला आल्यावर तुमचे मागे देखील त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत। तुम्ही मला सांगायच्या आधी कोळी समाजचे जे काही विषय आहेत ते मी माझ्या प्रेस नोट मध्ये घेऊन त्या दिवशीचे मी ते विषय सगळे घेणार आहे। आमचं 100% तुम्हाला समर्थन आहे। मी खासदार व्हायच्या आधीपासून आता सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे 2023 मध्ये हा सगळा पूर्ण अर्ज घेऊन आम्ही सगळेजण जाऊन निंबर्गी सर होते त्यावेळेस आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो। पण जसं तुम्ही म्हणालात की हे सगळे न्याय नाही अन्याय करण्यासाठीच सत्तेत आले। न्याय फक्त स्वतःला मिळतो आणि त्यांच्या अदानी अंबानी त्यांना मिळतो, पण सर्वसामान्य जो शेवटचा घटक आहे त्याला न्याय न देणारं हे सरकार आहे आणि या सरकारच्या विरोधात आज तुम्ही बसले आहात। लोकशाही अजूनही जिवंत आहे आणि लोकशाही जिवंत आहे म्हणून तुम्ही उपोषणाला बसू शकता। उद्या लोकशाही राहिलीच नाही तर दुसऱ्या क्षणाला पोलीस येतील आणि आपल्या सगळ्यांवर लाठीचार्ज करतील, पण लोकशाही जिवंत आहे, शांततेत क्रांती घडत आहे। या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही मला तुमची खासदार म्हणून निवडलं। ही लोकसभा निवडणूक महत्त्वाची होती देशाच्या दृष्टिकोनाने, कारण का सत्ताधाऱ्यांनी साम दाम दंड वापरून सुद्धा लोकशाहीचा विजय झाला।